आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांनी गुरुवारी किनवट उपविभागातील इस्लापूर पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस ठाण्याच्या कामकाजाची सखोल पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी विविध शाखांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेत पोलीस प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर दिला। पोलीस अधीक्षक डॉक्टर रोहन यांनी पोलीस ठाण्यातील गुन्हे नोंदणी व तपासाची स्थिती, प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा, अभिलेख व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, दैनंदिन कामकाज तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पोलीस सेवांची तपासणी केली। तसेच पोलीस ठाण्याच्या परिसराची पाहणी करून स्वच्छता, शिस्त आणि कार्यालयीन व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी इस्लापूर पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर केला। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना डॉक्टर नीलम रोहन यांनी गुन्ह्यांचा दर्जेदार व वेळीत तपास, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही, शिस्तबद्ध कामकाज आणि लोकाभिमुख पोलिसिंग याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या। तसेच नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होण्यासाठी संवेदनशील, जबाबदार आणि पारदर्शक पद्धतीने सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले। या पाहणीमुळे इस्लापूर पोलीस ठाण्याच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येऊन नागरिकांना दर्जेदार व तत्पर पोलीस सेवा उपलब्ध होण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।